नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर सकाळ सकाळ झाली आहे. इथे तुम्हाला आज मॉर्निंगचं रुटीन मी माझं दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण शेवटपर्यंत पहा. तुम्हाला काही टिप्स पण देते आणि व्हिडिओला प्लीज प्लीज एक लाईक करा आणि हाईप देखील नक्की करा. खूपच जास्त उपकार होतील तुमचे. तर सकाळची आपली ना खूपच घाई धांदल उडते. तर रात्रीच मी सगळं त्यामुळे किचन वगैरे सगळं नीटकं आवरून ठेवते. त्यामुळे सकाळी उठल्याच्यानंतर लगेचच आपल्याला स्वयंपाकाला लागायला लागतं. बघा, आता तुम्ही संध्याकाळची जर भांडी वगैरे तसंच ठेवलं तर आपल्याला पहिल्यांदा ती भांडी घासायची, नंतर पण सकाळचा स्वयंपाक करायचा. सकाळचे एक एक मिनटं खूप महत्त्वाचे असतात. संध्याकाळी 5 मिनटं उशिरा झोपा, पण भांडे वगैरे किंवा किचन कट्टा स्वच्छ ठेवा. तर आता माझं इथं स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. आता मी किचन साफ करते. एकदा का आपलं सकाळचं स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर किचन साफ केलं ना की आपल्याला दिवसभर किचनकडे पाहायची पण गरज नाही लागत. नाहीतर मग आपल्या मनामध्ये आपण जर मोबाईल घेऊन बसलो सकाळ सकाळ स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर, तर आपल्या मनामध्ये तेच विचार राहतो की हां, आपल्याला अजून किचन साफ करायचे, आपल्याला अजून किचन साफ करायचे. त्यामुळे तुम्ही ना स्वयंपाक झाला की लगेचच, म्हणजे 10 ते 15 मिनटं लागतील फक्त आपल्याला, लगेचच सगळं साफ करून ठेवत जा. त्यामुळे दिवसभर आपला एकदम फ्री आणि डोक्यामध्ये कसलेच विचार नाही राहत आपल्या की आपल्याला हे काम करायचं, ते काम करायचं, नंतर पण ते आपल्यालाच करायचं आहे, आत्ता पण ते आपल्यालाच करायचं आहे. त्यामुळे मग आत्ताच करून टाकू ना. ते म्हणतात ना, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. आता हा रूल बिझनेसमध्ये वगैरे चालतो, पण आपल्या घरामध्ये पण हाच बिझनेस आहे आपल्यासाठी. आपण एक हाऊसवाईफ आहोत, त्यामुळे हे सगळं आपलं करणं भाग आहे. आपण याच्यापासून म्हणजे नाही का, एखाद दिवस मिस्टर लोक वगैरे जॉबवरून सुट्टी मारू शकतात, पण आपण घरातल्या कामावरून सुट्टी मारू शकत नाही. तर म्हणजे मारू शकतो बरं का हॉटेलला वगैरे गेल्याच्यानंतर, पण ते वेगळं. रोज रोज नाही जाऊ शकत आपण हॉटेलला, किंवा रोज रोज पण आठवड्याला पण म्हणजे असं सुट्टी नाही मारू शकत. तर इथे रात्रीच मी कडधान्य वगैरे भिजायला घातले होते, कारण आठवड्यामध्ये कडधान्य पण आपण खाल्ले पाहिजे भाजीपाल्यासोबतच. तर मी ना प्रत्येक आठवड्यामध्ये कडधान्य पण नेहमी भिजायला घालते, नेहमी खातो. म्हणजे आम्ही मोड आलेले कडधान्य खरंच शरीरासाठी चांगले असतात. तर मूग आणि मटकी आणि हुलगा मी घातला होता भिजायला. तर मुगाची तर भाजी केली. आता मटकी आणि हुलगा म्हणजे मूग फक्त भिजायला घालून तशीच भाजी करते. कधी कधी त्याला मोड पण आणते मी, पण आता आहे ना भाजीला काही नव्हतं, त्यामुळे मी डिरेक्ट मुगाची भिजून भाजी केली. आणि आता मटकीला आणि हुलग्याला मोड यायलासाठी ठेवणार आहे मी. तर त्याला छान असं पाण्याने धुवून घ्यायचं, आणि अशी पुरणाची चाळणी असते ना, तर त्यावरच मी मोड यायला ठेवते. आता ह्याला 2-3 तास मी असंच ठेवणार, कारण त्यातलं पाणी पूर्णपणे गेलं ना, मग वरून एक ताट ठेवायचं आणि खालून एक ताट ठेवायचं. किंवा तुम्ही कापड पण, एखादं सुती कापड त्यामध्ये ठेवू शकता, किंवा कापडामध्ये पण तुम्ही बांधू शकता. तर ह्या अनुसाठी ना थालीपीठ केले होते सकाळी, म्हणजे सगळ्यांसाठीच केले होते. सगळ्यांचा नाश्ता झाला तो, आणि भाजी चपाती दुपारच्याला होईल म्हणलं. तर फायनली माझं किचनचं सगळं काम आवरलं आहे. तर आहे ना, आज उशिराच उठलो होतो, त्यामुळे मग उशीरच झाला आहे. तर चला म्हणलं आता घरी कोण पण नाही आहे, नाही तर घरी असलं की मग स्टँड पडायची भीती, हे इकडून येतात ते इकडून येतात. त्यामुळे म्हणलं आता घरचं काम, म्हणजे सकाळचं रुटीन मी तुम्हाला कधी दाखवलं नाही याच्या आधी, दुपारच्या नंतरच किंवा संध्याकाळचं जास्त दाखवते. त्यामुळे आज सकाळचं पहिल्यांदा तुम्हाला दाखवत आहे रुटीन माझं. तर इकडे ब्लँकेट वगैरे तसंच सगळं पडून होतं. तर चला म्हणलं आता पहिलं हे आवरूया, कारण आंघोळीच्या आधी ही सगळी कामं झाली ना की बरं असतं. त्यामुळे आंघोळीच्या आधीच मी ही सगळं कामं करून घेते. त्याच्यानंतर निवांत आराम करायचं दुपारी. आणि थोडीशी व्हिडिओचे वगैरे कामं असतात. इंस्टाग्रामला बघू शकता तुम्ही, माझं वेगळं कॉन्टेंट आहे आणि इकडे वेगळं आहे. त्यामुळे इंस्टाग्रामला पण वेगळे माझे व्हिडिओ बनवायला लागतात. त्यामुळे भरपूर कामं असतात, कोलॅबोरेशनची वगैरे, प्रमोशनची कामं असतात. तर इथे ना आता बेडरूम वगैरे सगळं छान असं नीट आवरून घेतलं आहे. तर तुम्ही पाहू शकता, आता संक्रांती चालू आहे, म्हणजे हळदी कुंकू चालू आहे. त्यामुळे रोज वेगवेगळ्या साड्या घालायच्या, आणि त्याच्या साड्यांच्या म्हणजे घड्या घालायला कंटाळा येतो आजच्या नंतर, कारण संध्याकाळी स्वयंपाक पण करावा लागतो आणि उशिरा येतो आपण. त्यामुळे सगळे साड्या वगैरे तसंच पडून असतं माझं. आणि सकाळी आत्ता मी काल जी साडी घातली होती, तर त्याची आत्ता मी घडी घालत आहे. तर कालचा व्हिडिओमध्ये तुम्हाला तर नाही दाखवली ती, पण थोडं पुढं जोडते मी कोणती साडी वगैरे घातली मी. तर इथे दरवाजा मागे मी साडी ठेवून दिली होती. आता 2 आठवडे आपण वेगवेगळ्या साड्या घालतो, पण त्याच्यानंतर कपाट इतकं अस्ताव्यस्त होणार आहे ना, तर तो जो पण व्हिडिओ मी बनवेल की कपाट वगैरे कसं ऑर्गनाईज करायचं, कारण मला ऑलरेडी करायचं आहे. ॲक्च्युली मला हँगर घ्यायचे आहेत साड्यांसाठी, पण मला आहे ना असं वाटतं की जे स्टीलचे हँगर असतात ना, ते स्वस्त आहेत, ते घ्यायचेत. पण स्टीलच्या हँगरना असं गंज वगैरे लागतं, त्यामुळे साड्या उगाच डॅमेज वगैरे होतील. त्यामुळे मी सजेस्ट करेन की असं आपण लाकडी किंवा मग प्लास्टिकचे हँगर म्हणजे आपण डिझर्व करू शकतो. पण त्याची कॉस्ट
जास्त जाते, त्यामुळे बघू थोडे दिवस थांबून मी डायरेक्ट आहे ना स्टीलचे अवॉइड करणार आहे. पण प्लॅस्टिकचे किंवा लाकडी हँगर्स मी घेणार आहे. तर ते पण मी तुम्हाला प्रिफर करते की तुम्ही लाकडी हँगरच घ्या. तर इथे छान अशी साडीची मी घडी घालून घेतली आणि हे अशा प्रकारची पेटिकोट मी वेअर करते. ह्याने छान असा स्लिम लुक येतो. नक्की तुम्हाला पण मी सजेस्ट करेल. जर का तुम्हाला लिंक पाहिजे असेल नक्की कमेंट करा. 200 रुपयाच्या आसपास काहीतरी 2 येऊन जातात. त्यामुळं जे रेग्युलर पेटिकोट असतं त्याच्यापेक्षा पण कमीच आहे त्याचं प्राईस. नंतर मी आले माझ्या बाल्कनीमध्ये. ॲक्च्युली आता ना पलीकडे बघू शकता तुम्ही, बांधकाम वगैरे चालू आहे, त्यामुळे एडिटिंगला पण प्रॉब्लेम येत आहे मला, त्यामुळे व्हॉइस ओव्हरच करावं लागत आहे. झाडांना पाणी वगैरे द्यायचं आहे. तर पहिल्यांदा मी बघून आले. इकडची बाल्कनी पण छान अशी मोकळी आहे. आता फक्त मला आवरायचं आहे हॉलमध्ये पण भरपूर सारा पसारा आहे. भाई इथंच झोपतो, त्यामुळे सगळं तसंच अस्ताव्यस्त पडलेलं असतं. अनुचे खेळणे वगैरे करायचं, तिला झोपूपर्यंत खेळायचं असतं. सगळं आता बाहेर ठेवलं मी. फरशीवर पण अनुनी कालच्या दिवशी आम्ही हळदी कुंकाला गेलो होतो, तर तिथून फुलं वगैरे भेटली होती, कारण वाणासोबत फुलं पण देतात. तर ते फुलांचं पूर्ण असं रांगोळी काढल्यासारखं अनुनी काढलं होतं. म्हणजे तिला खेळून देते, तिची मज्जा करून देते. ओरडते, तिला मारते पण तिला म्हणजे खेळून पण देते, कारण हेच तर वय आहे. नंतर पुढच्या वर्षीपासून एकदा स्कूलला जायला लागले की तिचं खेळणं पण बंद होईल. नुसतं अभ्यास म्हणजे तिला तर नाही तेवढा अभ्यास वगैरे करायला, पण तिला जे तिच्या मनात आहे ना ते तिला करून देते. नाही तर हुशार पण आहे तेवढीच ती, तुम्ही तर व्लॉगमध्ये पाहताच नेहमी. तर इथे वरचं ना छान असं आवरून घेतलं सोफ्यावरचं. हा सोफा पण मीच बनवला आहे घरी. खूप जण विचारत होते की कसा बनवला, DIY केला. मी तुम्हाला होम टूरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर ना जे कपाट असतं ना, तर ते कपाट मालकीनबाईचं म्हणजे आमच्या पडलं होतं खाली. तर ते कपाट फक्त असं उलटं ठेवून त्यावर खाली ना धान्याची गोण्या वगैरे ठेवल्या आहेत. त्यामुळे एकदम छान असं DIY सोफा झाला. याच्यावर एक माणूस आरामशार झोपू शकतो, किंवा 4-5 माणसं बसले तरी त्याला काही होत नाही. हळदी कुंकाच्या दिवशी तुम्ही पाहिलंच होतं की किती बाया त्याच्यावर बसल्या होत्या, त्यामुळे अजिबात काहीही होत नाही त्याला. एकदम छान असं झालं आहे. आम्ही इकडे सामान खूप कमी आणले आहे, त्यामुळे असंच जुगाडू वस्तू आम्हाला करावं लागत आहेत. आता पुढच्या वर्षी चाललं आहे आमचं सोफा घ्यायचं, कारण आता भरपूर माणसं वगैरे येतात घरी, त्यामुळे मग एक भारी फील येतं सोफ्याने. त्यामुळे घ्यायचं चाललं आहे. बघू आता कसं होतं आहे काय, ते सगळं तर शेअर करेलच जाईल. गावाकडे खूप छान घर आहे, तुम्ही तर त्याचा पण व्हिडिओ पाहिलाच असेल, किंवा नवीन असाल तुम्ही तर नक्की, नसन पाहिला तर नक्की पहा. गावाकडच्या पण घराचं होम टूर मी दिला आहे आमचा. याच्यावर मी ना बेडशीट वगैरे टाकते, पण रेग्युलर नाही टाकत, कारण अजिबात चांगली राहत नाही. सगळे येतात त्याच्यावर बसतात पाय वगैरे, मग ते खूप खराब होते. त्यामुळे ना जे म्हणजे असं काही कार्यक्रम वगैरे असेल ना, तर त्या दिवशीच फक्त मी टाकते. बाकी मग असं सिंपल असं घर असतं माझं. तर तिकडच्या साईडचं जसं सगळं झालं. आता समोरच्या साईडचं म्हणजे TV च्या खाली पण आणून ना भरपूर पसारा केला होता. उठल्या तिला ना म्हणजे मी चपाती करत असते, मग तिला पीठ खेळायला खूप आवडतं. मग आता पण ती पीठच खेळते तिथं. ती म्हणली माझ्या खुर्चीला अजिबात हात लावू नको, मला खेळू दे. मग म्हणलं माझा आवरूस तर ती खेळून थोड्या वेळ, आणि त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे आमच्या दोघींची चालते. आणि नंतर मग अनुचं सगळं आवरायचं, तिला स्कूलला सोडून यायचं, आणि मग 2-3 तास मला भेटतात. नंतर मग स्कूलवरून आल्याच्यानंतर काय अनुचं परत जसं आहे तसं सेम पसारा होतो. तर इकडच्या साईडला हॉलमध्येच कपाट ठेवलं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. तर कपाटाच्या साईडचं पण तिथे खाली ना धान्याच्या वगैरे गोण्या ठेवल्या आहेत. तर मग त्यावर झाकण म्हणून असं ओढणी वगैरे ठेवली आहे मी, आणि अनुचे डॉल्स वगैरे सगळे इथं ठेवते. थोडे कपडे वगैरे काही आणलं की तिथेच टाकायचं, त्यामुळे ते पण उचललं कपडे वगैरे, अनुच्या डॉल वगैरे सगळं नीट ठेवलं, आणि झालं आता माझं हॉल पण पूर्ण क्लीन झाला. आता राहिलं आहे झाडून घेणं आणि पोछा मारणं. पोछा तर मी काही 5 वाजता मारते, फक्त आता झाडून घेणार, कारण झाडून घेतल्याच्यानंतर घर फ्रेश दिसतं. नंतर एक्स्ट्राची जे काही कपडे होते धुवायला ती सगळी बाथरूममध्ये टाकली. नंतर आम्ही दोघी पण छान असं आंघोळ करून घेतली, कपडे पण धुतली, कपडे सुकायला टाकली बाहेर. आणि आता अनुचं आवरत आहे स्कूलसाठी. तिला छान असं ड्रेस वगैरे घातला, गन पावडर केलं तिचं, आणि तिला छान असा नाश्ता दिला. पहिल्यांदा दूध पिते ती, आणि त्याच्यानंतर तिला थालीपीठ केलं होतं, सगळ्यांसाठीच केलं होतं सकाळी. मग मी पण खाल्लं होतं, पण अनुला 2 केले होते, मग तिला खायचं नव्हतं अजिबात, त्यामुळे तिने एकच खाल्लं. मग बसल्या म्हणलं चला एक मी पण खाऊन घेते, कारण मला खूप आवडतं थालीपीठ, आणि अनुला पण आवडतं. पण आज का खाल्लं नाही काय माहिती, तिने कदाचित तिने दूध पेली होती पहिल्यांदा ती नेहमी नाश्ता करते नंतर दूध पेते, पण आज पहिल्यांदा ती म्हणली की माझ्या हाताने मला दूध प्यायचं आहे मम्मी, कारण मी गुड गर्ल झाली आहे. तिला आहे ना असं म्हणजे सगळ्यांचं बघून ना गुड गर्ल सारखं वागायला खूप जास्त आवडतं. तिला म्हणलं ना की तू असं वागली तर गुड गर्ल होशील, तर ती नक्की तसं वागायचं ट्राय करते. तर आता इथे अनुषान असं दूध पेते आहे. नंतर तिला मी स्कूलला सोडवणार, स्कूलला मग मी घरी येणार, माझी एडिटिंगची वगैरे कामं करणार, कारण तेवढे 2 तास मला भेटतात शांत, नाही तर दिवसभर अनुचा दंगा मस्ती वगैरे चालू असतं. तर नंतर संध्याकाळी मला जायचं होतं हळदी कुंकूला, त्यामुळे
छान अशी तयार झाले मी हळदी कुंकूसाठी. तर ही साडी ना खूपच सुंदर आहे, ऑनलाईनच घेतली आहे. तिथे गेलो, तिथे सगळ्या बायकांचं सेम सेम साडी होती. नंतर परत घरी आले आणि दुसऱ्या हळदी कुंकूला जायचं होतं. आमच्या मॅडमच्याच म्हणजे आमच्या इथलच्याच जवळच्या मॅडम होत्या, तर त्यांच्या हळदी कुंकूला गेलो. तिथे पण छान असं सगळ्यांनी सेम सेम साडी, इकडं सेम सेम साड्यांचं म्हणजे घालतात असं हळदी कुंकूला. आणि गेल्याच्या नंतर ना माझे फ्रेंड्स वगैरे भेटले, मग छान असे फोटोज काढले. चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते, प्लीज लाईक करा. चला मग भेटू दे, बाय.